Students, in this video, we will discuss about the warming up of the lesson in a standard English subject 4.5 Festival of Northeast India. Here, the festival means उत्सव and Northeast India म्हणजे उत्तर पूर्व भारत, ज्याला आपण ईशान्य भारत सुद्धा म्हणू शकतो. या ठिकाणी भारतामध्ये 7 राज्य आहेत आणि त्यांना 7 सिस्टर असे सुद्धा म्हणतात. तर त्या छोट्या छोट्या आकाराच्या राज्यामधील वेगवेगळ्या सणांबद्दलची माहिती या लेसन मध्ये आहे. तर आपण आधी वॉर्मिंग अप बघू. चिट चॅट. and the first question is, do you like to celebrate festival? Do you like to celebrate festival? We can say yes, I like to celebrate festival. Then the next question is, why do you enjoy fairs and festivals? म्हणजे एन्जॉय म्हणजे आनंद घेणे, फेअर्स म्हणजे यात्रा जत्रा आणि फेस्टिवल म्हणजे सण. तर तुम्ही किंवा तुम्हाला जत्रा किंवा यात्रा आणि सणांचा आनंद घ्यायला का आवडते? तर उत्तर म्हणू शकतो आपण, आय एन्जॉय फेअर्स अँड फेस्टिवल बिकॉज देअर आर ऑल फन अँड मेरी मेकिंग. We wear new dresses, eat sweets, buy new things we like, and meet friends and relatives. Then the third question is, what are the different festivals celebrated in our state? Our state name is Maharashtra and we celebrate different festival in our Maharashtra. So we have to tell the names of, म्हणजे आपल्या राज्यामध्ये आपण कोणकोणते सण साजरे करतो त्यांची नावं सांगायची. तर वी सेलिब्रेट दिवाळी, गणेश चतुर्थी, दशेरा, होली, संक्रांत, गुढीपाडवा, रमजान, ईद, क्रिसमस in our state. Then the fourth question is, do you know the festival which are celebrated in other state? म्हणजे इतर राज्यांमध्ये, आपल्या देशातील इतर राज्यांमध्ये साजरे केले जाणारे सण तुम्हाला माहीत आहे का? तर आपण म्हणू शकतो की आय नो सम फेस्टिवल सेलिब्रेटेड इन अदर स्टेट. बैसाखी इन पंजाब, पोंगल इन तामिळनाडू, ओनम इन केरला, दुर्गा पूजा इन बेंगाल, रथ यात्रा इन ओडिशा, छठ पूजा in Uttar Pradesh and Bihar. And the fifth question is, what is the relation between season and festival? Season means ऋतू, relation म्हणजे संबंध. सीझन म्हणजे ऋतू आणि सणांमध्ये काय संबंध आहे? तर आपल्याला माहित आहे की बरेचसे सण हे शेतातून जेव्हा पीक घरी येते किंवा शेतामध्ये जेव्हा पीक पेरल्या जाते तेव्हा साजरे केले जातात. म्हणून आपण म्हणू शकतो की मोस्ट ऑफ द फेस्टिवल आर रिलेटेड विथ हार्वेस्टिंग अँड सोविंग सीझन अँड बेस्ड ऑन ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज of the farmer. Then here is also the another question. Read the names of festival is celebrated in our country. Discuss in your group. Write down why we celebrate them. म्हणजे आपल्याला खालील सण दिलेले आहे, जसे दिवाळी, होली, रमजान आणि खाली आणखी काही सण आहेत, हे आपण साजरे करतो आणि
ते आपण साजरे का करतो याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. तर दिवाळी. फर्स्ट फेस्टिवल इज दिवाळी. पहिला सण आहे दिवाळी. आता दिवाळी का साजरी करतो आपण? तर बघा, इट मार्क्स लॉर्ड कृष्णाज ट्रुम्फ ओव्हर नरकासूर. पीपल वर्शिप गॉडेस लक्ष्मी फॉर फ्युचर प्रॉस्पेरिटी. प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी. देन अनादर इज होली. आता होळी हा सण आपण साजरा का करतो? की बघा, भक्त प्रल्हादाशी संबंधित हा सण आहे. देन होली इज सेलिब्रेटेड इन फाल्गुन in March or April. It signifies the victory of good over evil. It's also related to the great devotee Prahlad who worship Lord Vishnu. People celebrate Dhulivandan, the second day of Holi, Rangapanchami for fun and frolic. Then the next festival, Ramzan. It is a holy festival or holy month for Muslim community. The festival Eid al-Fitr is celebrated after fasting the whole month of Ramzan. म्हणजे रमजान मध्ये ईद उल फित्र हा जो सण आहे हा रमजानच्या महिन्यामध्ये महिनाभर उपवास केल्यानंतर साजरा केला जातो. देन दसरा किंवा दसरा आपण ज्याला म्हणतो. This festival is celebrated in the memory of Lord Ram's victory over Ravana. It signifies the victory of good over evil. म्हणजे रामाने रावणाचा वध ज्या दिवशी केला त्याचा उत्सव म्हणून हा सण साजरा होतो आणि वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टीचा विजय. गुड म्हणजे चांगल्या गोष्टी आणि इव्हिल म्हणजे वाईट गोष्टी. तर वाईट गोष्टीचा पराभव याबद्दल साजरा केला जातो क्रिसमस. 25 December, you know. This festival is celebrated on the 21st December of the every year for the as a birthday of Lord Jesus Christ. It is related with the family reunion and merrymaking. तर आपल्याला माहित आहे ख्रिसमस ख्रिश्चन धर्मीय लोकांचा अत्यंत महत्त्वाचा सण येशू ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. मकर संक्रांती और पोंगल. आता पोंगल हा सण आपण साऊथ इंडियातला सण आहे, तामिळनाडू या स्टेटमधला. आणि मकर संक्रांती आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रापासून वर मकर संक्रांती साजरी केली जाते. तर पोंगल इज सेलिब्रेटेड इन तामिळनाडू इन द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीजन. Then we have to write down any 5 features that are common to the all festival celebration. बघा, वर जे आपण सण बघितले, दिवाळी, होली, रमजान, दसरा, ख्रिसमस, पोंगल, तर असे जे वर्षभरात आपण वेगवेगळे सण साजरे करतो, या सणांमध्ये 5 फीचर्स, 5 वैशिष्ट्य दॅट आर कॉमन म्हणजे सर्व सणांमध्ये सारखे असते. म्हणजे कोणताही असो, ख्रिसमस असो की रमजान असो की दसरा असो की दिवाळी असो, या सणांमध्ये कोणत्या 5 गोष्टी कॉमन असतात? कोणत्याही धर्माचा सण असो, 5 कोणत्या गोष्टी कॉमन आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. तर बघा, फर्स्ट थिंग वी हॅव टू राईट अँड ती कॉमन गोष्ट आहे मीटिंग. MEETING मीटिंग. फ्रेंड्स, FRIENDS फ्रेंड्स. अँड फॅमिलीज. मीटिंग फ्रेंड्स अँड फॅमिलीज म्हणजे नातेवाईक आणि मित्रांना भेटणे. आपण सणांच्या निमित्ताने आपल्या नातेवाईक आणि मित्रांना भेटतो. एन्जॉयमेंट, दुसरी जी गोष्ट आहे कॉमन ती आहे एन्जॉयमेंट. अँड न्यू ड्रेसेस. न्यू
ड्रेसेस. बघा, आनंद उत्सव आणि नवीन कपडे आपण बहुतेक हे प्रत्येक सणामध्ये कॉमन गोष्ट आहे. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे म्युझिक अँड डान्स. म्युझिक अँड डान्स, संगीत आणि नृत्य बऱ्याच सणांमध्ये असते. त्यानंतर बघा, एक्सप्रेसिंग रिलिजियस, RELIGIOUS, रिलिजियस फेथ म्हणजे धार्मिक बाबींना व्यक्त करणे. बघा, सण धर्माशी संबंधित असतो म्हणून धर्माचे विविध नियम त्या दिवशी पाळले जातात. त्यानंतर आहे फिफ्थ आणि अत्यंत महत्त्वाचा पॉइंट, सेफ गार्डिंग कल्चरल हेरिटेज. SAFEGUARDING, सेफ गार्डिंग, CULTURAL, कल्चरल हेरिटेज. म्हणजे सांस्कृतिक वारसा जपणे, आपली संस्कृती जपणे. या 5 गोष्टी कॉमन असतात. आणखी ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या आपण लिहू शकतो, तुम्ही स्वतःच्या लिहू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, नेम वर्ड्स रिलेटेड टू द फॉलोइंग टॉपिक ॲज पर इन्स्ट्रक्शन. तर बघा, फेस्टिवल हा शब्द आहे, इथे दिलेला शब्द आहे फेस्टिवल म्हणजे सण, आणि याच्याशी संबंधित व्हर्ब आपल्याला लिहायचे आहे, क्रियापद. फॉर एक्झाम्पल सेलिब्रेट. सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे, व्हर्ब लिहायची आहे. तर बघा, फेस्टिवलमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी असतात ज्याच्याशी संबंधित व्हर्ब आपण लिहू शकतो. तर आपण म्युझिक अँड डान्स लिहिलं तर यातलं डान्स हा जो शब्द आहे DANCE, डान्स म्हणजे नृत्य आणि डान्स म्हणजे नृत्य करणे, म्हणून डान्स हे व्हर्ब आपण इथे लिहू शकतो. त्यानंतर सणाच्या दिवशी आपण घर सजवतो वगैरे म्हणून आपण लिहितो डेकोरेट सुद्धा लिहू शकतो, DECORATE, डेकोरेट हा शब्द सुद्धा आपण लिहू शकतो. एन्जॉयमेंट आपण करतो म्हणून एन्जॉय हा शब्द आपण येथे लिहू शकतो. त्यानंतर आहे की गाणे वगैरे म्हणतो आपण कदाचित, तर सिंग हा शब्द सुद्धा लिहू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला व्हर्ब फेस्टिवलशी रिलेटेड कोणते लिहू शकतो, तर डान्स, सिंग, एन्जॉय, डेकोरेट, सेलिब्रेट. त्यानंतर चा शब्द आपल्याला दिलेला आहे म्युझिक. आता म्युझिक म्हणजे होते संगीत. तर म्युझिकशी रिलेटेड आपल्याला लिहायचे आहे ॲडजेक्टिव्ह. म्युझिकचं वर्णन करणारा शब्द म्हणजे विशेषण. नाम म्हणजे म्युझिक आणि नावाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह, विशेषण. तर लाऊड म्युझिक. तर म्युझिक कशा कशा प्रकारचं असते ते त्याचं वैशिष्ट्य. तर बघा, म्युझिक हे पॉप म्युझिक, हा पॉप हा शब्द इथल्या रकान्यात आपल्याला लिहायचा या डब्यात. पॉप म्युझिक सॉफ्ट, लाऊड असते तर सॉफ्ट असू शकते. त्यानंतर क्लासिक, CLASSIC, क्लासिक म्युझिक असू शकते किंवा क्लासिकल असू शकते. सॉफ्ट लिहिलं आपण, लाऊड लिहिलंय. सुथिंग, SOOTHING, सुथिंग म्हणजे समाधान देणारं, मनाला शांती देणारं. तर अशा प्रकारे म्युझिकचे वैशिष्ट्य आपण लिहू शकतो. म्युझिक, क्लासिकल म्युझिक, पॉप म्युझिक, सॉफ्ट म्युझिक, लाऊड म्युझिक. So we can write soft, pop, soothing, celebrate in the different types of shapes here. Then the dance. Dance हा शब्द आता नाऊन आहे. इथे डान्स म्हणजे नाचणे पण होते आणि डान्स म्हणजे नृत्य करणे सुद्धा होते, म्हणजे नृत्य आणि नृत्य करणे. तर इथे नाउन्स लिहायचे आहे. तर फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे नाउन्स लिहायचे आणि उदाहरणार्थ आपल्याला दिला स्टेप्स. म्हणजे स्टेप्स म्हणजे पायऱ्या पण होते, पावलं होते. डान्स स्टेप्स म्हणतो ना आपण, डान्स स्टेप्स क्लिअर करायला ते आपल्याला. रिदम आपण इथे लिहू शकतो RHYTHM, रिदम. डान्स ट्रूप, TROUP, ट्रूप म्हणजे डान्स करणारा गट.
डान्स रिलेटेड आणखी एक शब्द आपण लिहू शकतो नाऊन, तो आहे कॉस्च्युम, COSTUME. कॉस्च्युम म्हणजे वस्त्र परिधान. विशिष्ट कॉस्च्युम वेगवेगळ्या डान्सचा असतो, आपल्याला माहित आहे. त्यानंतर आपण लिहू शकतो फॉर्म्स, FORMS, फॉर्म्स. डान्स फॉर्म आपण म्हणतो ना, डान्स फॉर्म म्हणजे डान्सचे प्रकार. डान्स स्टेप्स, डान्स रिदम, डान्स ट्रूप, डान्स कॉस्च्युम, अशा प्रकारे आपण बोलतो. तर हे आपण नाउन्स लिहिलेले आहेत आणि येथेच आपलं वॉर्मिंग अप संपलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा लेसन आणि लेसनचा मीनिंग आपण बघणार आहोत, म्हणून आपण येथे आता थांबणार आहोत. ओके.